तर एकनाथ शिंदे सीएम असताना औषधांचा काळा बाजार झाला असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्रात शिंदे जबाबदार असल्याचं म्हटलं असं पटोलेंनी म्हटलंय। तर 2017ला फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी शेतकऱ्यांना 60 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिले होते। उद्योग मंत्री उदय सामंत यांचं पटोलेंच्या आरोपांवर उत्तर। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे अर्बन डेव्हलपमेंट उपमुख्यमंत्री हेच त्याला जबाबदार आहे अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। औषधांच्या काळा बाजाराचा प्रश्न सुरू झालेला होता। कुठली तरी उत्तराखंडची कंपनी त्यांनी आणली, त्या कंपनीचा आता पत्ता नाही। सरकार स्वतः सांगते की त्या औषधी ज्या आणल्या गेल्या होत्या त्या औषधी सगळ्या निरर्थक होत्या, त्याचा काही उपयोग नव्हता, मानवी जीवनासाठी धोका होता। प्रतिज्ञापत्र जे आहे ते सुनीता आपल्या मुख्य सचिव जे आहेत आमच्या त्यांचा ॲफिडेव्हिट आहे। 2017चा तो विषय आहे आणि 2017ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजीने देखील 60 लाख रुपये जे दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिलेले आहेत। एका शेतीतली पाईपलाईन फुटली आणि त्याच्यामध्ये शेताचं नुकसान झालं म्हणून ते 60 लाख रुपये दिलेले आहेत। मला असं वाटतं जे कोण आरोप करतात त्यांनी पहिला ते वाचायला शिकलं पाहिजे आणि मग आरोप केलं पाहिजे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करून स्वतःला प्रचंड प्रसिद्धी मिळते या भावनेतनं काही लोक एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतात, त्यांची बदनामी करतात। नाना पटोलेंचं दरवेळेला वेगळं असतं। देवेंद्र फडणवीस होते त्या टायमाला काळा बाजार झाला, मग हे मुख्यमंत्री चांगले, मग हे मुख्यमंत्री गेले का त्यांच्या काळात होता हे चांगले। हे त्यांचे एक कोलंट्या उड्या मारण्याचा एक सर्कस करायचा हे नाना पटोलेंचा छंद आहे आणि त्या पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट असतात।